ऑडिला पंत आपल्या जीवासोबत खेळतायत. सुप्रजा 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 इतकं ऐकलंय. वेगळं असं नाही खाल्लेली परत. अप्रतिम भजी रे. आपल्याकडे स्पेशल काय चमन भेळ आणि यांचा काय वरण असतो. नाही नाही, इथं इथं तो अपमान चालून घेतला जाणार नाही. ऑफेंड होऊ नका माझं मत आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी महाराष्ट्र फूड टूर. आपल्याला परत घेऊन आलेले आहे सोलापूरला, कारण आपण सोलापूरचे 2 व्हिडिओ केले होते. पण अरे केवढ्या कमेंट्स, मला म्हणजे इतक्या कमेंट मला घराच्या बाहेर पडता येईना. नाही म्हणजे एवढं नाही, पण बऱ्यापैकी कमेंट्स आल्या होत्या आणि लोक मला म्हणत होते अरे हे नाही कव्हर केलं, संध्याकाळच्या स्पॉट तू कव्हर नाही केले. म्हणून खास संध्याकाळच्या स्पॉट कव्हर करायला आपण सोलापूरला आलेलो आहोत. आणि मी एकटा नाही, तर सोलापूरचा आपला दोस्त आहे, तो आपल्याला घेऊन जाणार आहे. शुभम भाई, स्वागत आहे तुमचं. तर आपण इथे सोलापूर लिहिलंय त्याच्याच पुढे थांबलेलो आहोत. आणि ही हिरवळ सोलापूरची का, म्हणजे ग्राउंड आहे म्हणून मी म्हणलं. तर आपण कुठल्या एरियात आहोत आणि आपण कुठे कुठे जाणार आहोत? आपण आहेत आता हो मैदान परिसरात. बरं. त्याच्यानंतर ना आपण पहिला स्पॉट कव्हर करणार आहे आंध्र भजी. प्लीज, म्हणजे मला ना आंध्र भजी आणि सुप्रजा पावभाजी हे खाल्ल्याशिवाय मी सोलापूरची हद्द सोडू शकत नाही, इतके मला कमेंट्स आल्यात. चलो चला. काका 2 आंध्र भजी. म्हणताना आंध्र भजी म्हणायचं का त्याला? काय म्हणतात? आंध्र भजीच सांगायचं. हे काय आणि गोल गोल ते बोंडा. बोंडा. खूप लोकांनी मला सांगितलं आंध्र भजी. आंध्र भजी सेंटरचं नाव आहे ओम भजीच. ओम भजी. ओम आंध्र मागे भजी. पण एक काही आंध्र बघितलं, पण इथे हे चांगलं मिळते का? इथे सगळीकडे चांगलं मिळतं, पण माझा पर्सनल फेवरेट हा स्पॉट आहे. अच्छा, ओके. येस. आणि काय प्रकार असतो आंध्र भजी म्हणजे? आंध्र भजी म्हणल्यानंतर ना आपलं जे नॉर्मल भजी असतात त्या टाईपच भजी असते, फक्त जी मिरची असते ती तिखट नसते. त्याच्या आतमधल्या बिया काढून आहे ना त्यांनी त्यांच्या सारणीत टाकलेलं असतं एक मसाला टाईप मध्ये. आणि त्याच्यावरती आपली मिरची भजी सोडल्यासारखी असते. मिरची भजीच म्हणजे. हा, पण आंध्र स्टाईल मधली. आणि ही चटणी पण यांची ही स्पेशल चटणी आहे. चालेल. वा, मला हा प्रकार खूप जास्त आवडतो. तुझ्याकडे आंध्र भजी आहे आणि माझ्याकडे बोंडा आहे. बोंडा आहे. मी आधी भजी खातो. बडबड कमी करू आपण, पट करून गरम गरम लागतंय ना हाताला. येस. चटणी, अरे चटणी चवी कमाल आहे चटणीची. आंबट चव आहे चटणी, अशी आंबट चव. आंबट तिखट हो. आणि मिरची आहे ना, अजिबात तिखट लागत नाही. खुसखुशीत आहे खूप. मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आता ती थांब डायरेक्टच आहे ती भजी खाऊ. हो का लोक मला एवढं कमेंट मध्ये सांगते, मला आता कळतं. ही वाली चटणी आहे, या वाली चटणीची पण कमाल आहे. ही पण चटणी नुसती बोटाला लावून खा. सोलापुरात ही वरचा काळा मसाला म्हणतो किंवा चटणी द्या म्हणतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी चटणी त्यांच्या स्पेशालिटीनुसार बनवलेली असते. जस्ट इमॅजिन ह्याच्यासोबत जर चहा असेल तर काय असेल, विषयच नाही. आंध्र भजी आवडलेले, मी परत म्हणतो 100 ने 1000% रेकमेंड करणार. सोलापूरला या खायला, इथे जबरदस्त आहे. हे अशी कुठे मिळणार नाही आंध्र भजी. भजी खा, हे ट्राय कर. मला हे. आणि हे आपण मागच्या वेळेला जेव्हा ती पांढरी चटणी होती, पांढरी चटणी होती, शेंगदाण्याची चटणी होती, शेंगदाण्याची आमटी होती ॲक्च्युअली. आमटी होती. येस. ही कशाची चटणी एक्झॅक्टली? चिंच आहे का याच्यामध्ये? नाही, टोमॅटोचं आंबट पण आहे. कच्च्या टोमॅटोची करतात थोडीशी. वाटलेली मिरची. हा एकदम सॉफ्ट असं मऊ. 3-4 प्लेट खाऊ शकतो मी. येस. पण पुढे बरंच आपल्याला खायचंय. आनंद मिळतो, एकेका घासाला आनंद मिळतो. फार सुरेख, फार सुरेख. पुढचा स्पॉट कुठला आहे आपला? पुढचा स्पॉट आहे मार्कंडे भजी. परत भजी? हा, परत भजी. पण आता ही भजी आहे ती वेगळ्या पद्धतीची भजी. चला ट्राय करूया. इथे काय बटाटा आणि डाळ भजी, वडापाव. येस. स्पेशालिटी काय इथली? डाळ. मग एक सांग. तर हा जो एरिया आहे, तर जुनी मिल म्हणून एक आहे. तर सोलापुराची सगळ्यात मोठी मिल होती चादरीची, जी की आपण बघतोय शेजारी. त्याच्यानंतर ना भैया चौकाच्या जवळ हा मार्कंडे भजी म्हणून स्पॉट आहे. हे जे आहे. येस. आणि कुठल्या भाजी मिळतात इथे? इथे मिळतात आपली बटाटा भजी, परत त्यानंतर मिरची भजी, डाळ भजी आणि वडापाव. ओके. आणि यांची स्पेशालिटी म्हटल्यानंतर मला फेवरेट आवडते यांची फक्त डाळ भजी. खरं सांगू का, मी स्वतः मूग भजीचा फार मोठा फॅन नाही. त्याचं कारण असं आहे की मला खूप ती ड्राय वाटते आणि मजा येत नाही खायला.
माझं वैयक्तिक मत असे, पण ही मूग भजी आहे ना, ही अशी नाही मिळत. हो. खूप जास्त क्रिस्पी आहे, ही कुरकुरीत असे लागते चावतानाच. हे बघ, हे आहे ते सगळं मूग डाळीचं आवरण आहे, आतमधून स्टफिंग आहे आणि वरच्या साईडला हे वेगळं एक आवरण आहे. आणि हे काय, ही कोथिंबीर आहे. हा, ती कोथिंबीर मिरची वगैरे वाटून टाकलेली असते त्याच्यामध्ये. आणि काय काय ठिकाणी काय असतं, मूग डाळ भाजी म्हटल्यानंतर ना आपलं बेसनाचं पीठ वगैरे असतं. हा, ते बेसनाच्या पिठामध्ये वडापाव तळल्यासारखं त्या टाईप मध्ये असतं. त्यामध्ये खूप ना, मला हा. त्याचं टेक्स्चर आवडतच नाही. Yes, yes. कर 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 असं लागतं. हा हा, अप्रतिम भजी आहे रे. मला आता कळलं की मूग भजी का लोक एवढी घेतात इथे. बटाटा घेऊन बघूयात. बटाटा भाजी खाऊन बघते. आहा, मसाला आहे सगळा. बटाटा भाजी पण छान आहे, पण परत बटाटा भाजी आपण खातोच सगळीकडे, मसाल्यामुळे जास्त गंमत आहे. पण इथे आलात तर ही डाळ भाजीच म्हणतात ना, मूग डाळ भाजी. मूग डाळ भाजी. हा, तर सोलापूर फक्त शेंगा चटणी नाही तर भजीसाठी पण बेस्ट असं मला वाटायला लागलेलं आहे. हो. तर आता भजी खाऊन झालं काहीतरी तर वेगळं खाऊयात, कारण आता परत भजी नको. ठीक आहे, आता तेलकट जरा जास्त झालं असं मला वाटतंय. मग आपण एक काम करूयात, चाट मधले प्रकार ट्राय करूयात. सोलापूरचं चाट खाऊन बघूयात आपण. येस, चला. आपल्याकडे स्पेशल काय, चमन भेळ. आणि स्पेशल हो त्यांच्याकडे. सगळं स्पेशलच आहे का? एक बाकी चमन फक्त चमन भेळ खायची आहे. स्पेशल घेऊयात एक. भेळ नुसती नको, नॉर्मल भेळ नको, हा. वेगळे खाऊ ना चमन. चमनच घेऊयात. तर आपण कुठे आलोय? आपण आलेलो आहे दक्षिणमुखी मारुती राजवाडे चौक. तर आता ही जी भेळ आहे ती फुल हाईप्ड आहे. बरं, भैयाजी भेळ. भैयाजी भेळ लक्ष्मीनारायणची. लक्ष्मीनारायणची म्हणजे असं दोन नावं काय तिथे? लक्ष्मीनारायण होते करून त्यांचं ते मेन वाला ब्रँड आहे आणि बरं. भैयाजी सब ब्रँड असलं का आहे. सब ब्रँड. सब ब्रँड. येस, तर भैयाजी भेळ. भैयाजी भेळ. येस, तर मग आपण घेतलेली आहे चमन भेळ, कारण चमन फेमस आहे भेळ. का चमन भेळ? येस, स्पेशल आहे ती. मला दिसलं तर सगळं कोरडच प्रकार जास्त आहे, फक्त वरती त्या त्यांनी चटणी असते, ओली चटणी असते. ओली चटणी टाकली तरी हा. फक्त, आणि बाकी सगळं त्यांनी कोरडं. याच्यामध्ये अरे. बुंदी आहे, शेव शेव. आहे, चुरमुरे. नाही चुरमुरे नाहीयेत. हो. हा, भडंग भडंग आहे. भडंगाचे चुरमुरे आहेत थोडेसे. आणि घोंगरू शेंगा वगैरे ते असं मिक्स केलेलं आहे. शेंगा म्हणजे 3-4च प्रकार आहेत, जास्त म्हणजे टिपिकल आपली पारंपरिक भेळ असते तशी काही भेळ नाहीये. पण खाऊन Yes. बघूयात. बरं, तू सोलापूरचा असून तू पण पहिल्यांदाच खातोयस ना हे? हा, मी पहिल्यांदा खातो. पण याची हवा खूप आहे का याची हवा सोलापूरमध्ये? खूप आहे. हो हो. तर चमन भेळ आयुष्यात पहिल्यांदा आपण खाऊन बघूयात. Yes. पण बऱ्याच वेळा मला असं वाटतं की घरी आपल्या अशा गोष्टी उरल्या ना फरसाणाच्या, Yes. आपण काही कांदा बिंदा टाकून नाही का करतो बघ, हो. तसं थोडासा प्रकार आहे. म्हणजे वाईट लागत नाहीये, पण हा. खरं सांगायचं तर काही गंमत नाहीये. गंमत म्हणजे नाही, yes. आपल्या ते शास्त्राच्या ह्याच्यात असायचं बघ विषयामध्ये, पाणी ज्याला चव नाही, रंग नाही, गंध नाही, हा. म्हणजे काहीच त्याला सगळ्यामध्ये मिक्स होऊन जातं. तसा प्रकार आहे, त्याला काहीच असा फ्लेवर किंवा काहीच काहीच नाहीये. नाहीये. चटणी पण ती नाहीये. हा. तुला आवडली का? नाही नाही. तर तू सोलापूरकर म्हणून बायस होऊ नकोस. हा, नाही नाही, प्रामाणिक नाही मत असं सांगतो. काही नाहीये सोलापूरकर म्हणून. मेन म्हणजे कसं आहे, चाट हा प्रकार मेन मुळात मला जास्त आवडत नाही. आवडतच नाही. हा. घेतलं तर फक्त ते पाणीपुरी, आणि काही काही लोकांना असं ते किळस आहे, वरणवाली पाणीपुरी म्हणतात, पण त्याची डाळवाली असते, रगडा रगडावाली असं असते ती, तर ती मला भयंकर आवडते. आपण वादग्रस्त विषयावर नको जायला. रगडा म्हणजे- पाहिजे, वरण पाहिजे का बटाट्याची भाजी? हा, बटाट्याची भाजी वाली. हा. तर पण थोडक्यात ओके ओके ओके. वेळ काय फार ग्रेट नाही Yes. असं आमचं मत आहे. इथे अजून एक प्रसिद्ध प्रकार आहे जो आम्हाला कमेंटमध्ये लोकांनी म्हणजे इतकं सांगितला, मसाला चटणी पुरी. चटणी पुरी या पाव चटणी असं आहे याच्यामध्ये. पण पाव नको पोटात बसेल, हा, पुढचं काही खाता नाही येणार. आपण चटणी पुरी घेऊन चटणी बघूया. पुरी घेऊयात. एक चटणी पुरी घेऊया. एक एक घेऊयात. yes. तर बाय द वे, त्या आधीच्या चमन भेळेवरती जी चटणी होती, चटणी नाही, आता रस्सा म्हणूयात आपण. रस्सा म्हणून त्याला, सेमच रस्सा बोलूया. त्याच्यात शेंगा आहे, शेंगा, डाळे, परत त्यानंतर हरभरा सगळं वाटून असं सगळं होतं. रस्सा तयार केला. आणि आमचा पोपट झालाय, कारण आम्ही जी चटणी पुरी मागवली हा, सेम रगडा त्याच्यावरती सेमच घातला. रस्सा त्यात. आणि बरं तिथे बरं आला आपण चटणी पाव नाही घेतला, चटणी पाव घेतला. पावावरती चटणी टाकून त्याच्यावर चुरमुरे टाकत होते. म्हणजे Yes. चुरमुरे पाव कसा जाईल असं मला बेळ टाईप मधला वगैरे. त्यामुळे मला अजिबात अपेक्षा नाही आहेत. 0 अपेक्षांसह मी ही एक पुरी खातोय. एकच उगाच आहे, उगाच आहे, प्रेम आहे. मला नाही आवडले. मुळात चाट प्रकार का असा झटँग एकदम टँगी का असतो, कारण त्याचं कारण आहे ना, बरोबर.
म्हणजे ह्याला चाट म्हणूच नाही म्हणजे नाही म्हणून शक्यच नाही. आणि याला ही जातच नाहीये म्हणजे कॉम्प्लिमेंटच करत नाहीये कुठल्याच गोष्टी बरोबर, ना पुरी बरोबर, ना ब्रेड बरोबर, ना कशा बरोबर. असं झालं एक हॉटेलमध्ये गेलो, ग्रेव्ही सेमच आहे, फक्त त्यामध्ये पीस चेंज होतात. हा तर माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी नाही रेकमेंड करणार, हे मला असं वाटतंय. पण मेन म्हणजे कसं आहे, आता आपली इथली सोलापूरची खाद्य संस्कृती आहे आणि तू पुणे नाही घेत, ऑल ओव्हर महाराष्ट्र फिरले, त्यामुळे तुला जिभेला वेगवेगळे व्हरायटीची सवय अगदी पडलेली अगदी आहे. म्हणजे येस. नाही मी म्हणून मी परत की असं चाट मला असंच पाहिजे वगैरे असं मी म्हणत नाहीये. खाल्ल्यावर छान वाटावं ना, खायला तसं वाटत नाही. तेच. पण असो, पण परत इतर वैयक्तिक मध्ये ऑफेंड होऊ नका लगेच, नाही का? तुला चवच कळत नाही वगैरे असं लगेच लोक बोलायला लागतात. ऑफेंड होऊ नका, माझं मत आहे. फेमस पाणीपुरी सोलापूर. येस, पार्क चौपाटीची अशोक पाणीपुरी. ठीक आहे, तर एक पाणीपुरी आणि यांचं काय वरण असतं? नाही, इथं तो अपमान चालून घेतला जाणार नाही. इथं सोलापूरची आवडती स्पेशल पाणीपुरी असणार, थंडगार चिंचेची आणि पुदिना वगैरे टाकलेली. अच्छा. येस. तर याच्यात काय कांद्याची पात नसते वाटतं? आहे ना, बारीक बारीक चिरलेला कांदा आहे. बरं, Yes. चला. सोलापुरी फ्लेवर आहे. रगडा पाणीपुरी एक तरफ, ही वाली एक तरफ. सुरेख वेगळा फ्लेवर आहे पाणीपुरीचा. आणि आय थिंक पाणी पण वेगळं आहे, एकदम थंडगार पाणी आहे. थंडगार पाणी आहे, त्याच्यामध्ये पुदिना आहे, मिरची वाटलेली आहे. फक्त काय त्याने एकत्र करून दिला त्यामुळे थोडं सॉगी होत आहे, पण अदरवाईज पाणी फार छान. काही सुंदर आहे खूप. कांद्याची पात इतकी बारीक चिरली की मला तर तो जाणवला नाही. हो, खूपच बारीक कापून टाकलाय, फाईन कट केलेला आहे तो. म्हणजे वेगळा देत नाही जसा मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भात देतात तसा. पण म्हणजे छान वेगळी चव आहे आणि थंडगार आणि एकदम रिफ्रेशिंग पाणीपुरी आहे. चलो, तर नेक्स्ट स्पॉट आपण सुप्रजा पावभाजी खाऊयात. येस, चालेल. कारण ना, अरे इतक्या लोकांनी कमेंट केल्यात की सुप्रजा पावभाजी तू न आधी खाता- पावभाजी खायची. हो, आधी पावभाजी खाऊयात. कारण लोकांनी मला भांडावून सोडलंय, म्हणे नाही तू सोलापूरच सोडायला पाहिजे, तू सोलापूर कवरच काय केलेलं नाही जर तू सुप्रजा खाल्ली नाही तर. त्यामुळे सुप्रजा इतकं ऐकलंय. सुप्रजाच्या आजूबाजूच्या एरियात जर आला असं तुला घमघमाट माहिती कसा. त्यामुळे मला काही करून सुप्रजा मध्ये काय का आता मंगळवार आहे आणि रात्री 8:30ची वेळ आहे, म्हणजे आम्ही अगदी व्यवस्थित वेळेत आहोत. वेळेत आलोय. सुप्रजा चालू असतं 10, 10:30, जास्तीत जास्त 11ला त्यांचा क्लोजिंग टाइम असतो, तरी पण हाफ थिएटर चालू असतं त्यांचं. सांगा सोलापूर करता, मला कमेंट करा तुम्ही याच्यावर काय म्हणायचं आम्ही आता. पण ठीक आहे, मी म्हणलं ना, जो वादा किया वो निभाना पडेगा. सुप्रजा खाल्ल्याशिवाय सोलापूर सोडायचं नाही. रात्री नाही तर नाही, तर मग आपण उद्या दुपारी सुप्रजाला, तेव्हा जर बंद असेल तर सुप्रजाला तुम्ही सगळे फोन लावाल असं नाही का, माझ्या वतीनं. वा, एंटर झाल्यापासून जे काय वास येतोय, म्हणजे मी गाडीत उतरल्याच रे एकदम. हा सगळा पावभाजी मसाला, त्यानंतर हिंग, या बाकी सगळ्या गोष्टींचा रॉ मसाले जे आहेत त्याचा वास आहे. वा, एवढाच मेनू कार्ड आहे, जास्त मोठा नाही. लिमिटेड. पावभाजी, जोडपाव, डबल तिखट पावजोडी. शाळेला लेट डबल तिखट म्हणजे डेंजर असेल. नुसतं जाळदूर. पावभाजी मागूयात आपण. पावभाजी करते. किती पावभाजी? तुमच्या रेकमेंडेशन नुसार आम्ही फक्त पावभाजी करता इथे आलेलो आहोत. म्हणजे रात्री बंद होतं म्हणून त्यासाठी सोलापूरमध्ये मी राहिलो खास. तुमच्या करता भावाचा एक दिवस एक्स्ट्रा वाढलेला आहे. नदीतून पोहत बिहत चालत बिलत असे आम्ही आलेलो आहे तुमच्यासाठी. तुम्हाला फक्त एकच काम करायचं, सबस्क्राईब करायचं, लाईक करा, शेअर करा. एक पावभाजी. सुप्रजा पावभाजी. बाय द वे, मागच्या वेळेस पण मी कव्हर का नाही केली माहितीये का, जनरली पावभाजी हा प्रकार मुंबईचा असल्यामुळे, आणि असं होतं ना, जनरली तुम्ही जर अमृतसरला गेलात तर तिथे जाऊन डोसा का खाल, अमृतसरी कुलचा खाल, किंवा सोलापूरमध्ये आहोत तर भाकरी चटणी खाल, असं मला झालं. म्हणून पावभाजी घेतली नव्हती, पण लोकांनी लयच मला नावं ठेवली. सोलापूरमध्ये कसं आहे, बऱ्याचशा गोष्टी असं मास्टर केलेल्या. हा, काहीच रे, म्हणजे सगळं बटर वगैरे आहे ना, जोरदार आहे. बरं, मला समोर असा सेन्स येतोय की खूप भारी असणार आहे. आधी खायच्या आधी आपल्याला आता 6 सेन्स आहे, कळायला लागलाय आता मला. खूप भारी आहे. नाही, आणि सोलापुरी टच यायला पावभाजी थोडंसं आंबट तिखट अशी चव येते. लिंबू पण पिळतो आपण, पण त्याला एक मसाल्याचा एक्स्ट्रा पंच यायला. पाव अप्रतिम, त्याला पण छान तिखट लावलाय, मसाला लावलाय. बाकीच्या ठिकाणी कसं पावभाजी वगैरे असं दडदड्या लागतात, किंवा कुठं बटाट्यात जास्ती लागतोय, कुठं टोमॅटो लागतोय. प्रॉपर मॅश केलेलं आणि हाताने केलेलं मॅश.
मिक्सर वगैरे काय असं एक्स्ट्रा मशिनरी वगैरे काय वापरलेलं नाही. थँक्यू पूर्ण सोलापूर. वर्क झालेली. इतका आग्रह करून मला इथे आणायला भाग पाडल्याबद्दल खूप खूप थँक्यू. खरंच सांगतो, वाचलो. अशी पावभाजी मी कुठेच खाल्लेली नाही. मी उगाच बोलायचं म्हणून बोलत नाहीये. आपण खरंच आवडण्याचं स्पष्टपणे मी सांगतो. पण हा जो मसाला आहे हा आणि परत की असे तर जरी मुंबई ओरिजिन असतो आणि मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी भारी भारी पावभाज्या मिळत असल्या तर मी म्हणेन की ही जबरदस्त आहे. मी फक्त टेस्ट करणार होतो. नाही तुला संपवायचं आहे तू एक वेगळी मागव आता. नाही 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 आलात सुप्रजा मस्त आहे सोलापूरला. मी तर परत येणारच आहे. पंत आपल्या जीवासोबत खेळतायत. जोलोचिपच्या वरचा चॅलेंज करतायत. मला खेळी करून बघायचं होतं की डबल तिखट कसा लागतं. अजून एक लागेल. अजून एक टाकत. अरे हे खूप भारी आहे. मसाला पाव काय नाही का पुढं. इतकी भारी चव आहे ना. नुसतं असा खायचा आणि कांदा सोबत घ्यायचा फक्त. हा आहे डबल तिखट पाव असं इथे मी बघितलं. कारण त्यांनी जो दिला होता त्याला पण थोडासा मसाला लावला होता. मला वाटतं डबल डेट म्हणजे डबल लावत असते. आणि फक्त मसाला आहे हा. खूप भारी. मला तेच वाटतं आणि तोच मसाला याच्यामध्ये. डबल तिखट म्हटल्यावर मला असं वाटलं जळजळीत असेल. अजिबात नाही. त्रासदायक अजिबात नाही. बाय द वे त्यांनी मला सांगितलं की जो मसाला आहे तर एक्सपोर्ट क्वालिटीची बॅडगी मिरची वापरतात त्यामुळे तसा रंग इतका छान आहे. तो मसाला इतका छान आहे. आणि ते म्हणतात की पाणीपुरी खा. मी म्हणलं तर नाहीये जागा पोटामध्ये. त्यांचं असं म्हणणं की अशी पाणीपुरीचं पाणी जे असं कुठेच मिळत नाही. तुम्ही एक तरी खाऊन बघा. मी म्हणलं एकच द्या. नाही ट्राय करून बघ. कारण की कसं आहे सोलापूरमध्ये जर म्हणलं तर पाणीपुरी पण चांगली. क्या बात आहे. हे पाणीपुरी त्याने दिलेली आहे. पाणीपुरीची प्लेट कमी हे थाळी वाटते मला जरा जास्त. मी म्हणलं तर एक द्या फक्त. त्यांनी एकच दिली आहे पण एक प्लेट दिलेली आहे. होता पाणी होता बरं. सोलापूर रंग वेगळा आहे सर. हे दुसरं आहे का. हेच पाणी. अच्छा. वेगळ्या पद्धतीचं पाणी आहे. त्याचं ना अजिबात म्हणजे चव त्याला खूप छान आहे. इतकं माइल्ड आहे की जसं त्रास होईल याचं असं वाटत नाहीये. नाही पण मला बघून त्रास झाला. पण ते जसं पद्धतीने घेतलंस पाणीपुरी खाताना तशी खायची नसती. बुडवू का. अपमान करतोस. असे पोट पूर्ण असे बुडले गेले पाहिजे. ओके बुडवतो. तेव्हा अजून जबरदस्त युनिक टेस्ट आहे पाणीपुरीची. म्हणजे ते म्हणले तसं की मसाला अजिबात नसतो आणि खूप आम्ही वेगळ्या पद्धतीने पाणी बनवतो. पुदिना भर भरून घातला एकदम प्रॉपर लागतं. हा पुदिना आहे. कम्प्लिटली पुदिनाची टेस्ट आहे. आणि रगडा नाही पाहिजे. वरण नाही. बटाटा पण नाही. फक्त शेव आहे कांदा आहे. आणि परत ते हाजमोला किंवा जलजिरासारखी त्याला चव नाही. प्रॉपर चाटची चव आहे. चाट आहे. मी म्हणलो तर एकच खाईन. तिसरी घेतोय मी आता. वेगळं असं नाही खाल्लेली परत. बेस्ट आहे. चिंच आहे. चिंच गुळ असतो गोडव्यासाठी. चिंच गुळ पण खाताना पुदिनाची टेस्ट जास्त येते. आणि कोथिंबीरची येते खूप छान. काय बात आहे. सोलापूर मधली पाणीपुरी पण आपल्याला आवडलेली आहे खूप जास्त. रगडावाले तर विसरून द्यावा. या पाणीपुरीच्या नादाला लागा. रगडाची वेगळी चव आहे. हो मला आवडते रगडाची पाणीपुरी. लोकांनी काही का म्हणणार. नाही मला पर्सनली आवडते रगडा पाणीपुरी. पण ते त्या ठिकाणची. त्या ठिकाणची. त्याला पण कशी आंबट गोड चव येते. छान लागतं ते. छान लागतंय. आणि वरण असतं. वरण नाही येते. वरण तुझ्या डाळीचं करतो आपण. रगडा हरभऱ्याचा जास्त. पण जाऊ दे तो विषय वेगळा. नक्की पाणीपुरी उत्तम आहे. वाद व्हायला नको. वाटाणाचा असतो रगडा. वाटाणा सॉरी पांढऱ्या वाटाण्याचा रगडा असतो. आमचं सामान्य ज्ञान वाढवलंय रसिकांनी. पांढरा वाटाणा त्याचा वेगळा मिळतो. त्याचा रगडा असतो. आणि वरण जे असतं ते आपण तुरीच्या डाळीचं करतो. बरोबर आहे. तुरीची मुगाचं. नाही तुरीची. वा 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 वा. एकदम तृप्त झालेलं आहे. बरं काल जसं सुप्रजा बंद होतं तसा अजून एक स्पॉट बंद होता. प्रसिद्ध कृष्णा. तिकडे जायचं आपल्याला. तुला तिथे जाऊन खायचंय गार काहीतरी थंडगार खायचंय. म्हणजे काल ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आज परत कव्हर करतोय आपण. चला तर ते खाऊनच सोलापूर सोडायचं. येस चलो. काय इथे फालुदाच घ्यायचा ना. फालुदाच घेऊया. एक फालुदा. येस. तर हा स्पॉट कुठला जरा सांगशील. हा स्पॉट आहे 7 रस्ता आहे इथे. कृष्णा आईस्क्रीम. कृष्णा आईस्क्रीम मंगल कार्यालय शेजारी. त्यामुळे नंतर इथं नीट बघशील तिथं आईस्क्रीम पेक्षा फालुद्यापेक्षा जास्त आपल्याला ड्रायफ्रुट दिले. आणि इथला फालुदाच प्रसिद्ध. फक्त फालुदाच मिळतो इथे. बाकी काही नाही. बाकीचं पण आहे पण मेन जास्त फालुद्यासाठी प्रसिद्ध आहे. बरं तर आता मी म्हणलं तसं फालुद्याचा फारसा मी शौकीन नाही. म्हणजे शेवया आणि सब्जा मला फार आवडत नाही. पण तरी मला असं वाटतं आईस्क्रीम आणि बाकी गोष्टी मी खाईन.
बघूयात कसं आहे. रोज फ्लेवर आहे आणि आईस्क्रीम आहे. छान आहे, म्हणजे काय असं युनिक आणि वेगळा असं नाहीये. मला असं वाटतं की नॉर्मल मिळतो फालुदा तसाच आहे. आय थिंक कुल्फी पण घातली त्याने, 3-4 प्रकारचे आईस्क्रीम घातलेत. पण कागदी कप आहे ना, त्यामुळे काहीच कळत नाही. जनरली फालुदा जर असा ग्लास मध्ये मिळाला तर छान वाटतं, तसे लेयर्स दिसतात असे आणि टेम्पटिंग वाटतं. त्यांनी हा पण आय थिंक बनवून ठेवला, त्यांनी बनवायचे पण कष्ट नाही घेतले, लगेचच दिला आम्हाला. आणि हा छोटा ग्लास 60 रुपयाला आहे. आय थिंक रिजनेबल पण आहे, त्यामुळे पण लोक येत असतात. चालेल, तर असे आपण सोलापूरमधले स्ट्रीट फूडचे स्पॉट कव्हर करायचा प्रयत्न केला. आणि थँक्यू शुभम, लय भारी स्पॉट दाखवलेस तू. पाणीपुरी सुद्धा सोलापूरची भारी होती. भजी तर मला खूपच आवडली, म्हणजे अशी भजीच कधी खाल्लेली नाही. हैदराबाद त्यामुळे आपले बॉक्सेस टिक झालेले आहेत. सुप्रजा टिक, आंध्रा भजी टिक, कृष्णा आईस्क्रीम टिक. असं अजून काही टिक करायचं राहिलं असेल तर सांगाच कमेंटमध्ये, आम्ही आहोतच. येस, तर भेटत राहूयात दर बुधवारी. बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी. आम्ही आईस्क्रीम संपवतो.